गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. मी मंजुषा नाईक, BMM उत्तरंगतर्फे सनी फ्लोरिडामधून तुम्हा सगळ्यांचं आजच्या या चर्चासत्रात स्वागत करते. मुलं परदेशी, आई-वडील मायदेशी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजचा या चर्चासत्राचा 5वा आणि शेवटचा भाग आहे आणि आजचा विषय आहे मृत्यू एक नैसर्गिक प्रक्रिया. तर प्रथम ऐकूया आजच्या विषयाला साजेशी कविता फिनिक्सच्या डॉक्टर रोहिणी अभ्यंकर यांच्याकडून. खलील जिब्रानच्या कवितेचा भाग्यश्री बार्लिंगे यांनी केलेला मुक्त अनुवाद. शीर्षक आहे माझा मरण सोहळा. माझा मरण सोहळा लढीवाळ लढीवाळ, माझा मरण सोहळा लढीवाळ लढीवाळ, होणार मी आता पृथ्वीचे लाडके बाळ. वाऱ्याशी मांडेन शुद्ध सोलीव तो खेळ, घेईल कुशीत धरित्री माझ्या आत्म्याची ती खोळ. जीवनाच्या रंगमंची आकाशपटलावर, जीवनाच्या रंगमंची आकाशपटलावर, सूर्यकिरणांसवे मी नाचेन नाचेन, माझा मरण सोहळा लढीवाळ लढीवाळ. धन्यवाद. थँक्यू रोहिणी. आता ऐकूया मृत्यू संबंधी काही माहिती डॉक्टर भाग्यश्री बार्लिंगे यांच्याकडून. जीवन आणि मृत्यू यामधील सीमारेषा पुणे एकेकाळी फार सरळसोट आणि स्पष्ट होती. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत हृदय आणि श्वास हे दोन्ही थांबणे म्हणजे मृत्यू अशी व्याख्या होती. पण त्यानंतर झालेल्या विज्ञानातील अचाट प्रगतीमुळे मृत्यूच्या व्याख्येचे परीक्षण करणे भाग पडले आणि हे परीक्षण प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर करावे लागते आहे आणि त्यामुळे मृत्यूची व्याख्या बदलतच जाते आहे. 1947 मध्ये डॉक्टर क्लॉड बेक यांनी पहिलं यशस्वी कार्डियाक डिफिब्रिलेशन करून दाखवलं. मृत्यूला थोपवण्याची ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी होय. बेक यांनी वापरलेल्या प्राथमिक स्वरूपातील डिफिब्रिलेटर मध्ये बरेच बदल होऊन आता जागोजागी ही उपकरणं दिसायला लागली आहेत. सामान्य माणसाला सहज वापरता येतील अशी ही उपकरणं आहेत. याच वेळी व्हेंटिलेटर्स पण निर्माण झाले. त्यांच्यात पण सुधारणा होऊन त्यांचा नियमितपणे हॉस्पिटल्समध्ये वापर व्हायला लागला. 1966 मध्ये CPRच्या म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशनच्या मार्गदर्शक सूचना लिहिण्यात आल्या आणि वैद्यकीय क्षेत्रात नसलेल्या व्यक्तींना सुद्धा CPRचे प्रशिक्षण देणे सुरू झाले. ही वैद्यकीय क्षेत्रातली मोठी क्रांती होय. हे सर्व घडत असतानाच समांतर काळात शुद्धी म्हणजे कॉन्शियसनेस आणि बेशुद्धी म्हणजे कोमा यावर संशोधन होऊन कोमाच्या 4 स्टेजेस नक्की करण्यात आले. डेथ ऑफ द नर्वस सिस्टीम, क्रायटेरिया टू एस्टॅब्लिश डेथ इत्यादी अतिशय गहन आणि वादग्रस्त मुद्द्यांवर संशोधन होऊन ऐतिहासिक महत्व असलेले पेपर्स लिहिण्यात आले. यावर आधारित एथिक्स अँड एंड ऑफ लाईफ केअर या शाखांचे महत्व वाढले. अयशस्वी रिससिटेशनमुळे त्रिशंकू अवस्थेतील अनेक शरीरे निर्माण झाली. त्यामुळे समाजात आर्थिक, भावनिक, कायदेविषयक असे अनेक प्रश्न निर्माण झाले. याच वेळी जोडीला समांतरपणे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनचं क्षेत्र जोमानं वाढत होतं. मृत शरीरापेक्षा जिवंत किंवा अजूनही रुधिराभिसरण चालू असलेल्या पण ब्रेन डेड अशा शरीरातून अवयव घेऊन त्यांचे रूपांतरण जास्त यशस्वी ठरू लागले. अशा ऊर्जेने भरलेल्या काळात मृत्यूची ठोस अशी व्याख्या करणे भाग पडले. या उहापोहातून इरिव्हर्सिबल कोमा, ब्रेन डेथ, ब्रेन स्टेम डेथ, होल ब्रेन डेथ असे वेगवेगळे विचार प्रवाह आणि संकल्पना निर्माण झाल्या. त्यामुळे गोंधळात अजूनच भर पडली. 1968 मध्ये हार्वर्ड ॲडहॉक कमिटीने डॉक्टर अलेक्झांडर यांनी मांडलेल्या ब्रेन डेथच्या निकषांना मान्यता दिली आणि एवढेच नव्हे तर हृदय चालू असले तरी इरिव्हर्सिबल कोमा म्हणजेच मृत्यू असे जाहीर केले. अजूनही अमेरिकेत तरी आधुनिक ICUत होणाऱ्या मृत्यूची व्याख्या सर्वजण पूर्णपणे स्वीकारतील की नाही याची खात्री नाही. या चर्चासत्रात ऐकूया दूरस्थ किंवा जवळच्या काळजीवाहकाला मृत्यू संबंधी काय माहिती हवी
जेणेकरून ह्या कठीण काळातला ताण कमी होईल. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमात भाग घेणार आहेत पुण्याहून डॉक्टर वनिता पटवर्धन आणि फिनिक्सच्या डॉक्टर भाग्यश्री बारलिंगे. नमस्कार वनिताताई, नमस्कार भाग्यश्री. मी नमस्कार. डॉक्टर वनिता पटवर्धन यांची थोडक्यात ओळख करून देते. वनिताताई या प्रज्ञा मानस संशोधिका आहेत. ज्ञानप्रबोधिनी पुणे येथे ज्येष्ठ संशोधन सल्लागार म्हणून त्यांनी योगदान केले आहे. त्यांचे देखणा देहांत तो हे मृत्यू या विषयावर लिहिलेले पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. डॉक्टर भाग्यश्री बारलिंगे या पॅलिएटिव्ह केअर फिजिशियन आहेत. त्या फिनिक्स ॲरिझोना येथे असतात. मी या दोघींचे स्वागत करते आणि आजच्या चर्चासत्राला आरंभ करते. भाग्यश्री, मला आत्ता या व्हिडिओ किंवा स्लाइड्सवरची ही माहिती ऐकून असं वाटलं की मृत्यू हा आयुष्याच्या वाक्यावरचा पूर्णविराम न राहता स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह झाला आहे. आजकाल सगळेच मृत्यू एवढे कठीण आणि गुंतागुंतीचे असतात का? तू अगदी बरोबर उपमा दिलीस मंजुषा. ते कसं आहे की ते सगळं आपल्या हातातच आहे शेवटी, की तो मृत्यूचा क्षण एवढा लांबू द्यायचा की नाही. तर ही जी माहिती सांगितली ती ब्रेन डेथ विषयी, म्हणजे ती फक्त ICU मधल्या पेशंट्सना लागू पडते. ज्या व्यक्ती घरीच मृत्यू पावतात आणि ज्यांनी लिव्हिंग विल करून ठेवलं असतं, जे की आपण ज्याविषयी खोलात जाऊन बोललो आहे एका एपिसोडमध्ये या मुलं परदेशीच्या. तर जर त्यांनी CPRला नकार दिला असेल, रिससिटेशनला नकार दिला असेल, तर त्यांच्यासाठी नैसर्गिक मृत्यूची प्रक्रिया शांत असू शकते. पण ते सगळं आपल्या हातात आहे आणि आपण बोलूच त्याच्याविषयी परत. पण आजकाल बहुतांशी मृत्यू हॉस्पिटलमध्येच होतो ना? अगदी अर्ली 1900s पर्यंत मृत्यू जास्तीत जास्त घरी व्हायचे. मग नंतर हॉस्पिटल्सचं प्रमाण वाढलं, हॉस्पिटल्समध्ये मृत्यू व्हायला लागले. आणि मी तुला अगदी आता लेटेस्ट डेटा दाखवते CDCचा, की ज्याच्यात त्यांनी सांगितलंय की कुठे मृत्यू सगळ्यात जास्त होतो. आणि हा USचा डेटा आहे बरं का. प्लेस ऑफ डेथ इन USA. सगळ्यात वरची जी ठळक रेषा आहे ती हॉस्पिटल डेथची आहे. तर ही पूर्वी 50च्या जवळ, म्हणजे अगदी 48% गेलेली होती. तर ती आता 35 वर आलेली आहे. आणि होम डेथ्स, घरी होणाऱ्या डेथ्स वाढलेल्या आहेत. म्हणजे ही आता 20च्या जवळ होती, तर ती आता 31 झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिसमध्ये होणाऱ्या, म्हणजे नर्सिंग होम, लाँग टर्म केअर आणि अंडर हॉस्पिस केअर, इनपेशंट हॉस्पिस केअर, त्यासुद्धा डेथ्स आता वाढलेल्या आहेत. तर हा in a way it's a good trend away from the hospital. It has something to do with making your own living wills, ते आपण बोललो. आणि दुसरं म्हणजे ॲडव्हेंट ऑफ हॉस्पिस केअर. तर त्यामुळे ती एक खूप मोठी उपलब्धी आहे US मधली. आणि आता मला वाटतं भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये पण पॅलिएटिव्ह केअर अँड हॉस्पिस यायला लागलाय. त्यामुळे मोर अँड मोर पीपल आर गोइंग टुवर्ड्स कम्फर्टेबल डेथ इन्स्टेड ऑफ गोइंग टू ICU अँड डाईंग ऑन द मशीन्स. सो माझा पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक मृत्यू शांत आणि नैसर्गिक असणं शक्यच नाही. मृत्यूचे काही प्रकार किंवा प्रक्रिया वेगवेगळ्या असतील ना? बरोबर आहे. तर प्रत्येक माणसाचा मृत्यू त्याच्या व्याधींप्रमाणे आणि तो कशामुळे झालाय, म्हणजे अपघाती मृत्यू आहे, तो अचानक घडलेला आहे काही मेडिकल कंडिशन्समुळे, की त्याला खूप क्रॉनिक इलनेसेस आहेत, जसे की या ग्राफमध्ये दाखवलेले आहे. हा ग्राफ इतका महत्त्वाचा आहे, की हा सगळ्यांनी लक्षात घ्यावा. या ग्राफमध्ये काय आहे, एकीकडे Y ॲक्सिसवर फंक्शन आहे आणि इकडे टाईम आहे एक्स ॲक्सिसवर. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सडन डेथ होते, सडन डेथ म्हणजे कसं, अचानक मृत्यू कशामुळे होऊ शकतो, अर्थात अपघाती मृत्यू, किंवा एकदम कोणाला हार्ट अटॅक आला, स्ट्रोक आला आणि ते अगदी क्षणात गेले, हे जे आपण ऐकतो. व्हेरी ड्रॅमॅटिक डेथ, व्हेरी पेनफुल, मोस्ट ट्रॉमॅटिक इव्हेंट इन अवर लाईव्ह इफ इट शुड हॅपन. तर ही जी वरची लाईट ब्लू रेष आहे, तर त्याच्यामध्ये हा माणूस अगदी या पॉइंटपर्यंत चालता, फिरता, खाता, पिता असतो आणि तो पटकन तो गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला विचार करायला वेळ मिळालेला नाही. आणि हा मृत्यू म्हणजे आपण जे जे काही नाट्यमय पद्धतीने लोक जातात, ते सगळे, की घरी आलो, मला बरं वाटत नाही आणि तो गेला, तेवढंच.
तर त्याच्यामध्ये जास्त ऑब्झर्व्ह करायला वेळ नसतो. पण ही जी रेषा आहे, ही गडद निळी, ही कॅन्सरची आहे आणि हे लक्षात घ्या, की माणूस खूप महिने किंवा इव्हन वर्ष ठीक आहे, म्हणजे याचं फंक्शनल लेव्हल इज व्हेरी हाय. चालता-फिरता, खाता-पिता एवढं आहे आणि मग नंतर त्यांना काहीतरी व्हायला लागतं. ते आजारी पडायला लागतात. दे एंड अप इन आय-सी-यू आणि त्यांचं एकूण फंक्शनल लेव्हल खाली जाते आणि त्यांची डेथ मग असं वाटतं, की ते सडनली गेले, बरं का. म्हणजे असं एकदम असं वाटतं. पण धिस इज मच स्लोअर. इट इज नॉट ॲज स्टीप ॲज द सडन डेथ. तर याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो, की द बेस्ट थिंग अबाउट कॅन्सर इज यू गेट टाईम टू से गुड बाय. तर इथे हा वेळ मिळालेला आहे. हा सगळा वेळ आहे, की तुम्हाला विचार करायला, की ही ही इथे पाळी आपल्यावर येऊ शकते आय-सी-यूमध्ये जाण्याची किंवा काय, तर लिव्हिंग विल करायला, प्लॅनिंग करायला वेळ मिळालेला आहे. तर हा मृत्यूसुद्धा नैसर्गिक आणि कम्फर्टेबल कसा होईल याचा विचार करायला इथे वेळ मिळालेला आहे. तर आपण त्याच्याविषयी बोलूच नंतर. ही दुसरी लाईन आहे, ही लाल रेषा दिसते. धिस इज द मोस्ट टायरसम सिच्युएशन. याच्यामध्ये बघा हे कसं अप अँड डाउन असं होतंय, बाउन्सिंग बॅक अप अँड डाउन. तर इथे जेव्हा माणूस असतो खाली, धिस इज द ट्रॉफ. हा माणूस आय-सी-यूमध्ये पण असू शकतो. म्हणजे हा इतका सिक आहे, की ही कुड बी इन आय-सी-यू. तर हे कधी होतं, की ज्यांना क्रॉनिक ऑर्गन फेल्युअर आहे. म्हणजे कसं हार्ट फेल्युअर, किडनी फेल्युअर, लंग फेल्युअर असं सगळं, लिव्हर फेल्युअर. तर दे आर इन अँड आउट ऑफ द हॉस्पिटल. तर इथे जेव्हा खाली असतो, तर ही इज ऑलमोस्ट डायिंग, व्हेरी क्लोज टू डायिंग. मग तो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळते. परत तो वरती येतो. सगळ्यांना वाटतं, "अरे वाह! किती छान." परत काही आठवड्यांनी असं करत पण दरवेळी इज ही गोइंग बॅक टू हिज बेसलाईन? नो. ते 2 स्टेप ही इज गोइंग बॅकवर्ड्स आणि ही ट्रॅजेक्टरी अशी खाली जात मग शेवटी असं वाटतं, की सडन डेथ झाली कारण की हे स्टीप आहे. पण सडन डेथ नसते. पेशंट हॅज बीन डायिंग फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. तर हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यातही वेळ मिळतो. पण याच्यामध्ये असं आंदोलन आहेत, ही सगळी दोलायमान अवस्थेतच माणूस राहतो, की "अरे नाही, हा चांगला होतोय." मग परत मागे जातो तो. तर ही एक वेगळ्या प्रकारची डेथ आहे. सगळ्यात शेवटची जी हिरवी रेषा आहे, ती आहे डिमेन्शियाची. आणि डिमेन्शियामध्ये ॲज वी ऑल नो आणि डिमेन्शिया व्हेन वी से डिमेन्शिया वी आर टॉकिंग अबाउट अल्झायमर्स डिमेन्शिया व्हिच हॅज द मोस्ट प्रोलॉन्ग ट्रॅजेक्टरी. हे एवढा मोठा प्रवास आहे. तर इथे जो माणूस असतो म्हणजे इथे डायग्नोज झाला डिमेन्शिया, तर त्याला अप्स एंड डाउन्स थोडेसे आहेत. पण मोस्ट ऑफ द टाईम दे आर आउट ऑफ द हॉस्पिटल. दे आर नॉट ॲक्टिव्हली डायिंग वगैरे असं काही नसतं. पण इथे सुद्धा खूप वेळ मिळतो विचार करायला डेथविषयी. की हा पॉइंट येतपर्यंत आपण काय-काय करायला पाहिजे? कुठलं पेपरवर्क, कुठला विचार करायला पाहिजे? कशी मनाची तयारी करायला पाहिजे? या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये वेळ मिळालेला आहे. यांचा मृत्यू पण नैसर्गिक आणि मोस्ट कम्फर्टेबल कसा होईल? ह्याचा विचार करायला वेळ मिळतो. तर या वेगवेगळे हे सिनेरिओज आहेत, वेगवेगळी दृश्य दिसतात आपल्याला. पण सगळ्यात जो एंड पॉइंट होतो, तो सगळ्यांचा जनरली काही सिम्प्टम्स सारखे असतात. अपघाती आणि अचानक होणारा मृत्यू जर सोडलं, तर मृत्यूच्या प्रक्रियेची काही लक्षणं आहेत का? म्हणजे सामान्य माणसानं मृत्यू जवळ आला आहे, हे कसं समजायचं? 3-4 महिने आधी मृत्यूची प्रक्रिया चालू होते. पण ती आपल्याला कळत नाही. म्हणजे ती सगळ्यांनाच कळेल असं नाही. त्या गोष्टी खूप सटल, सूक्ष्म असतात. काही गोष्टी अशा असतात, की ती व्यक्ती म्हणेल, की मला तहान-भूक लागत नाहीये किंवा त्यांचे नातेवाईक म्हणतील, त्यांची काळजी घेणारे हे इतकं पूर्ण ताटभर अन्न जेवत होते, आता 50%च खातायत वगैरे अशा गोष्टी व्हायला सुरू होतात आणि मग ते झोपायला जास्त लागतात. हळू त्यांची झोप वाढत जाते. वजन थोडं-थोडं कमी होतं. ड्रास्टिकली कमी होत नाही बरं का. आणि हे सगळे सिम्प्टम्सनं काय होतं, धिस इज अ ट्रॅप. आता जर कोणी खूप व्हिजिलंट असेल, कोणीतरी म्हणेल, की "अरे बापरे! यांना हे सगळं होतंय, तर मग यांना डिप्रेशन आहे का? आणि यांना काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे का?" मग त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन, चाचण्या सगळ्या सुरू होऊन जातात किंवा त्यांना अँटी डिप्रेसंटवर टाकण्यात येतं. तर ते वाक्य किंवा ते शब्द वाचता येतात का तुम्हाला माहीत नाही. माईल्ड सेन्स ऑफ युफोरिया. ते लोकं आनंदात असतात. दे आर नॉट डिप्रेस्ड. त्यांची ती प्रक्रिया चालू झाली आहे. दे आर जस्ट गोइंग डाउन हिल. दे आर गोइंग त्यांचा तो प्रवास आहे शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचण्याचा. तर हे सगळं लक्षात यायला
जनरली आपण तेवढे सजग नसतो. इव्हन घरातले लोक आपल्याला कळतं हो, काहीतरी झालं असेल, आपण आग्रह करतो त्यांना जेवण्याचा. आपण म्हणतो, की "अरे थकला, जास्त झोपतात" वगैरे. पण दॅट पॅसेस. दुसरं काय होतं, की ते मृत्यूविषयी बोलायला लागतात आणि आपल्याला वाटतं, की परत त्यांना डिप्रेशन आलंय का? पण नाही, दे आर जस्ट थिंकिंग अबाउट देअर ओन जर्नी. आणि दुसरं काय होतं, की ते अंतर्मुख होतात आणि दे स्टार्ट लुकिंग ॲट देअर ओन लाईफ. दे स्टार्ट थिंकिंग अबाउट देअर चाइल्डहूड. त्यांचं बालपण कसं गेलं, कुठे गेलं, त्यांना त्यांचं आजोळ आठवतं. मग ते सगळ्या गोष्टी सांगायला लागतात आणि हे सगळं फार नॅचरल आणि खरं म्हणजे मला ते खूप आवडतं. ते खूप सुंदर आहे आणि ते सगळं मला असं वाटतं त्या पिरियडचा आनंद घ्यावा. डिप्रेशन कधी म्हणाल तुम्ही? तो माणूस रूमच्या बाहेरच येत नाहीये किंवा तो माणूस म्हणतो, की नाही मला आता जेवायचंच पूर्णच थांबवलं आणि मी आय एम ब्रूडिंग. ओके. नुसतं तुम्ही भूतकाळाच्या आठवणी काढणं ही वेगळी गोष्ट आहे. पण आय एम ब्रूडिंग अबाउट समथिंग. आय एम नॉट इंटरेस्टेड इन लाईफ. दे आर स्टिल इंटरेस्टेड इन लाईफ बाय द वे. ओके. पण इफ दे आर ब्रूडिंग अबाउट समथिंग अँड दे आर नॉट इंटरेस्टेड इन लाईफ, व्हेन दे वेक अप इन द मॉर्निंग, दे डू नॉट वांट टू लिव्ह दॅट डे फुल्ली. ही सगळी डिप्रेशनची लक्षणं आहेत. तर हे थोडंसं आपण लक्षात ठेवायचं. तर ही झाली अगदी आधीची लक्षणं. नंतर अगदी मृत्यू जेव्हा जवळ येतो, अगदी 1-2 आठवडे उरलेले असतात, तेव्हा मात्र बराच बदल होतो आणि हे नैसर्गिक मृत्यूविषयी आपण बोलतो आहोत आणि हा पण मृत्यू की एखादा माणूस डायलिसिसवर आहे किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरवर आहे आणि त्यांनी ठरवलं की मेडिकेशन्स घेत राहायचे, पण हॉस्पिटलमध्ये जायचं नाही. आम्हाला व्हेंटिलेटर तर मुळीच नको आहे, CPR नको आहे. ते घरीच राहतायत. कम्फर्ट केअरमध्ये म्हणजे हॉस्पिस केअरमध्ये राहतात आहे. तर ते सगळे लोक जास्तीत जास्त झोपायला लागतात आणि त्यांचे हातपाय थंड पडायला लागतात. त्यांचं टेम्परेचर समजा 98 असलं, तर आता ते 97 होतं. पल्स इरेग्युलर होतं आणि अर्थात हे केअर गिव्हर्सना कळत नाही अनलेस दे आर मेडिकली ट्रेन्ड. ब्लड प्रेशर घ्यायला जर हॉस्पिसची नर्स येत असेल, तर ती म्हणेल, की "अरे, ब्लड प्रेशर थोडं-थोडं खाली जात आहे बरं का." तर मग ब्लड प्रेशरची मेडिकेशन्स होल्ड करावी लागतात. हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. म्हणजे ब्लड प्रेशर जर हाय असेल, तर दे आर हॅव्हिंग सम अदर इश्यू. ओके. ब्लड प्रेशर खाली जातं, टेम्परेचर खाली जातं आणि त्यांचं वागणं थोडं-थोडं बदलत जातं. दे बिकम कन्फ्यूज. त्यांना कळत नाही, की ते नक्की कुठे आहेत, कोणाकडे आहेत, त्यांच्या आजूबाजूला कोण आहेत आणि मग स्किन थोडंसं मॉटल्ड दिसायला लागतं. निळसर त्याला एक अशी टिंज येते आणि मग ब्रीथिंगही थोडं वाढतं. त्यांचं कधी फास्ट होतं, कधी स्लो होतं. असं ते लक्षात यायला लागतात. आपण फोन केला, तरी आपल्याला लक्षात येतं, "अरे, अजूनही आई झोपलेलीच आहे, बाबा अजून झोपलेलेच आहेत." असं ते चालू होतं. तर ती ती प्रक्रिया चालू झाली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. क्लिनिकल सायन्स आहेत, पण हे केअर गिव्हर्स येऊन डॉक्टरला सांगतात. आता माणूस जो घरभर हिंडत होता, शॉपिंगला जात होता, ही इज ही इज नॉट एबल टू गो आउटसाइड द हाउस एनीमोर. ही इज रिस्ट्रिक्टेड टू हिज रूम. ते वॉकर घेऊन चालत होते, ते बाथरूमला कसेबसे जातायत. त्यांची लेव्हल ऑफ ॲक्टिव्हिटी इज रिस्ट्रिक्टिंग टू मच स्मॉलर सर्कल. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण या स्लाइडवरचं इज डिफिकल्टी स्वॉलोइंग. त्याला डिस्फेजिया म्हणतात. लोकांना गिळायला त्रास व्हायला लागतो, कारण की ते अतिशय अशक्त झालेले असतात. जर केअर गिव्हर इज नॉट अवेअर ऑफ दिस सिम्प्टम्स आर ड्यू टू एंड ऑफ लाईफ. कारण की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हे सिम्प्टम्स येतात आहे. हे जर तुम्ही स्वीकारलं नाही, तर यावेळी लोक डगमगतात. यावेळी लोक खूप ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतात ऑर दे वॉन्ट टू शो दॅट दे केअर आणि ते मग यावेळी हॉस्पिटलाइज करतात. बऱ्याच गोष्टी होतात, की ट्यूब्स टाकल्या जातात, नळ्या टाकल्या जातात पेशंटच्या शरीरामध्ये आणि मग द पर्सन इज टॉर्चर्ड बेसिकली. तर देअर इज नो अदर वर्ड टू से दिस. तर डिफिकल्टी स्वॉलोइंग इज द मोस्ट डिस्टर्बिंग सिम्प्टम. पण याच्यामध्ये काय करायचं, की सॉलिड फूड आपण रेग्युलर फूड जे खात होते, नेहमीचं अन्न, ते मग सोडून बदलवायचं, की मऊ भात, मऊ खिचडी, मग सूप्स असं ते हळू-हळू ते कमी-कमी होत जातं आणि मग एक वेळ अशी येते, की ते काहीच म्हणजे पाणीसुद्धा नीट पिऊ शकत नाही. त्यांना नुसते आईस चिप्स द्यावे लागतात आणि मग बेडसाईड केअर गिव्हर जो असतो तो
स्वाब्स मिळतात, ते कुठेही मिळतात, कुठल्याही फार्मसीत. यू कॅन जस्ट बाय इट बाय लाइक 100 इन वन पॅकेट आणि ते पाण्यात किंवा ऑरेंज ज्यूसमध्ये, ॲपल ज्यूसमध्ये डिप करून त्यांचं तोंड साफ करायचं किंवा त्यांना ते चोखायला द्यायचं. तर इथपर्यंत ती स्टेज अशी लांबत ती वाढत येते. तर डिफिकल्टी स्वॉलोइंग आणि मग डिक्रीज ओरल इंटेक ते आलंच म्हणजे त्याच्यामध्ये, की हळू ते खाणं-पिणं बंद होत जातं. या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की माणसाला, त्या व्यक्तीला अजूनही वाटतं, की नाही, लोक आपली काळजी घेतात आहे, आपण अवलंबून राहतोय, तर नाही, मी जातो, मी करतो, मी बाथरूमला जातो, मी माझी आणि दे आर ॲट व्हेरी हाय रिस्क फॉर फॉलिंग. तेव्हा त्यांना सांगायचं, की तुमची काळजी घ्यायला लोक आहेत. तुम्ही शांत राहा. तुम्ही लोकांचं केलेलं आहे. आता इट इज युअर टर्न टू एक्सेप्ट केअर. एक्सेप्टिंग द केअर इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग फॉर एनी ह्युमन बीइंग, बरं का, मोस्ट ऑफ द ह्युमन बीइंग. तर हे त्यांना सांगावं लागतं तेव्हा. सो जनरली सगळ्यांना हा नेहमी एक प्रश्न पडतो, की आई-वडिलांना भेटायला कधी जायचं? हां. तो खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो मला सतत विचारला जातो हॉस्पिटलमध्ये, बाहेर. मी नेहमी सांगते, की आई-वडिलांना भेटायला जायची वेळ, कुठलीही वेळ नेहमीच चांगली असते. म्हणजे त्याच्यात खूप विचार करण्यासारखं काय नाही. तुम्ही जी भेट द्यायला जाताय, त्या भेटीचा उद्देश काय आहे? की तुम्हाला आई-वडिलांशी बोलायचं आहे. जी जाते व्यक्ती, तिच्याशी बोलायचं आहे. ते तर बोलायचं असतंच नेहमी. तुम्हाला तुमच्या भावंडांना मदत करायला जायचं आहे. तुम्हाला लीगल मॅटर्स काही आहेत, फायनान्शियल मॅटर्स काही आहेत, ते सॉल्व्ह करायला जायचं. ते इफ यू आर गोइंग टू सॉर्ट आउट इम्पोर्टंट थिंग्स, यू नीड टू गो राइट अवे बिफोर दे लूज देअर कॉन्शियसनेस. ते त्यांची झोप जी चालू झालेली आहे ना, ती झोप न राहता ते म्हणजे ती मृत्यू ही सगळ्यात मोठी निद्रा. त्याच्याकडे त्यांचा प्रवास चालू झालाय. त्यांचं जे आकलन आहे जगाचं, ते कमी होत चाललेलं आहे. हे लक्षात घेऊन लीगल, फायनान्शियल मॅटर्स करायचे असतील, तर लवकरात लवकर जायचं. जेव्हा तहान-भूक कमी होते, झोपतात आहे जास्त असं कळलं, की त्या गोष्टी पटकन करून घ्यायच्या. आता तुम्ही इतक्यातच भेटून आलेला आहात आणि तुम्ही व्हिडिओ कॉल्स रोज करता आहात आणि तुम्हाला माहिती आहे, की काहीतरी चालू आहे. स्पष्टपणे असं कोणाला बोलावसं कधी-कधी वाटत नाही, की नाही, बरं, हा माणूस डाउनहिल चाललाय. एक्सेप्ट द डॉक्टर्स अँड नर्सेस कॅन टेल यू, की नाही, धिस इज द एंड ऑफ लाईफ सीन. तर घरचे लोकं कधीच असं बोलत नाही, की हे असं होतंय. तर तेव्हा पण जेव्हा आपल्याला असं जाणवतं आणि यू डोंट नीड अ डॉक्टर टू टेल यू ऑल धिस थिंग्स ऑल द टाईम, बरं का. तर जेव्हा असं जाणवतं, तर तुम्ही ठरवायचं, की कशासाठी आपण जातोय. आपण नुकतंच जर जाऊन आलो असेल आणि तुम्हाला नंतर जायचं असेल, भावंडांना मदत करायला जायचं असेल, तर इट्स अ टोटली डिफरंट इश्यू. तर हे असं ठरवायचं आणि एंड ऑफ लाईफमध्ये बेसिकली द पर्सन इज बेड बाउंड. कळलं ना? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना त्यांची सिग्नेचर घेणं कागदावर कुठल्याही महत्त्वाच्या ते इट्स नॉट गुड. मग ते सगळं भुवया उंचवल्या जातात, की "अरे, तुम्ही काय केलं? असं कसं केलं तुम्ही?" जेव्हा त्यांना बोलताही येत नव्हतं, जे गिळत नव्हते, पाणीसुद्धा पिऊ शकत नव्हते, तेव्हा तुम्ही हे घेतलं आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात एंड ऑफ लाईफ स्टेजमध्ये त्यांना डेल्युजन्स एंड हॅल्युसिनेशन म्हणजे डेल्युजन म्हणजे असं असतं, की त्यांना म्हणजे पॅरानोइया सुद्धा असू शकतो, की हे जी कागदं तुम्ही मला दिलीत, ती तुम्ही यू आर जस्ट गेटिंग माय हाउस रिटर्न ऑफ. तुम्ही माझ्याकडून सगळं घेताय वगैरे. म्हणजे त्यांना ते आवडत नाही, त्यांना ते कळत नाही आपण नक्की काय करतोय आणि दॅट इज द व्हेरी रॉंग स्टेज ऑफ डिस्कसिंग लीगल ऑर फायनान्शियल मॅटर्स, ओके. आणि रेस्टलेसनेस वाढत जातो. पण सगळ्यांमध्ये सगळे सिम्प्टम्स असतात असे नाही. म्हणजे मी आत्तापर्यंत जे काही सांगितलं, तर हे सगळ्यांमध्ये 100% असतं नाही. काही लोकांमध्ये असतात. काही लोकं शेवटपर्यंत अगदी शार्प राहतात. मी या गोष्टी ऐकलेल्या आहेत. काही पेशंटमध्ये बघितलंय, की शेवटपर्यंत त्यांना कळत असतं कोण उभं आहे त्यांच्या शेजारी, कोण यायचंय अजून. ते वाट पाहतात जातपर्यंत वगैरे. तर धिस इज जस्ट अ स्पेक्ट्रम ऑफ सिम्प्टम्स म्हणजे लक्षणं अशी सगळ्यांमध्ये काही प्रमाणात असू शकतात. असू शकतात. आणि तू म्हणाली ते अगदी खरं आहे. कारण मी होम हेल्थ थेरपिस्ट आहे आणि कधी-कधी मी पेशंटकडे जाते आणि हां, त्यांना साइन करायची असते, की आय वॉज देअर टू सी देम आणि हां, ते इतके शंका घेऊन विचारतात, की मी कशावर साइन करतोय? व्हॉट हां. एम आय सायनिंग? सो अगदी. आता मला ते अगदी रिलेट होतंय, की हां, तू जी माहिती दिली त्याप्रमाणे. हां. बरोबर. असं. तर आता हं, याच अनुषंगाने मला वनिताताईंना विचारायला आवडेल, की या काळात
काळजीवाहकाची किंवा घरच्यांची मनस्थिती कशी असू शकते? मुख्यतः आपण आता नैसर्गिक मृत्यूविषयीच बोलतो आहोत आणि आपले आई-वडील वृद्ध आहेत, असं पण गृहीत आहे आणि आम्ही म्हणजे परदेशी त्यांची मुलं-मुली आहेत, असं साधारणपणे हा सीन आपण बघतो आहोत. यामध्ये मनस्थिती म्हणायची तर 2 बाजूंची आहे. म्हणजे स्वतः जे मरणशय्येवरती आहेत, मरणासन्न आहेत, ते आपले आई किंवा वडील त्यांची मनस्थिती आणि आपली, आपण परदेशी आहोत मुलं त्यांची. तर दोघांच्याही बाबतीमध्ये एक नक्की दिसून येतं. एक 5-6 नकारात्मक भावना ह्या दिसून येतात. अ, दुःख वाटत असतं, वाईट वाटत असतं. म्हणजे आई-वडिलांना वाटत असतं, की आपण हे जग सोडून जाणार आहोत वगैरे अशा अर्थाने काही एक वाटत असतं आणि मुलांना पण वाटत असतं, की अरे आता ताटातूट होणार. हं. आपल्याला आई-वडील आता काही काळानंतर पुन्हा दिसणार नाहीयेत किंवा हळू त्यांची ती प्रक्रिया सुरू झाली, की त्यांना ऐकू येणं, बघणं, गिळणं ह्या सगळ्याचा आता त्रास होतो आहे. त्याच्यामुळे खूप दुःख वाटायला लागतं. चिड पण होते काही वेळेला. ती हं. अशासाठी, की ह्यानी हे केलं नाही, त्यानी ते केलं नाही, असं कुठेतरी वाटत असतं. म्हणजे अपेक्षा आपल्या काहीतरी वेगळ्या असतात. म्हणजे मग हं. डॉक्टर्सनी असं करायला पाहिजे, मग त्या स्वयंपाकाच्या बाई आहेत त्यांनी हे असं करायला पाहिजे, मग ते 6 वाजता असं केलं पाहिजे. आणि मग ते आपण परदेशी असलो, की त्याच्यावर आपलं नियंत्रण कमी असतं हं. आणि आपल्याला कळत नाही, की ते का होत नाहीये. तर अशी चिड पण काही वेळेला होऊ शकते. जी परदेशी मुलं-मुली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. एक प्रकारचा ताण पण येतो. कारण ही जी परदेशी मुलं-मुली आहेत त्यांना स्वतःचं काम, स्वतःचा संसार हे सगळं असतं हं. आणि ते एकीकडे बघतात आणि रात्री पहाटे जशी भारतातली वेळ असेल त्या पद्धतीने फोन करायचे आणि मग दोन्हीची तोल सांभाळायचा ही कसरत असते. त्यामुळे वेळेचा ताण ताण येतो, कामाचा ताण येतो, असं ते सगळं होत असतं. ही जी परदेशातली मुलं-मुली आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये काही वेळेला थोडासा अपराधी भाव पण असतो, हं. की माझा भाऊ किंवा बहीण कोणीतरी किंवा केअर गिव्हर्स आहेत, कोणी आहेत काळजी घेणारे, ते जे भारतामध्ये आहेत ना, ते करतायत. मला मात्र काही करता येत नाही. प्रत्यक्ष हाताने मला काही करता येत नाहीये. लांबून-लांबून आपण खूप करतोय, अधून-मधून भेटीगाठी करतोय. पण प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यावेळेला काही निर्णय घेणं किंवा काही अडचण आली तर लगेच मदत करणं, हे माझ्याच्याने होत नाहीये. असा हं. थोडासा अपराधी भाव त्यावेळेला मनामध्ये असू शकतो. परंतु ह्या सगळ्यामध्ये जिंकायला पाहिजे, विजय मिळवला पाहिजे. मगाशी भाग्यश्री जी म्हणत होती, की ही जी मृत्यूची प्रक्रिया हळू सुरू होते आहे. तर भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, की मृत्यू स्वीकारण्याचीच वृत्ती आहे. म्हणजे हं. त्याच्यापासून पळून जाऊयात किंवा मला तुम्ही काही करून जगवा, असे वृद्ध किंवा नैसर्गिक पद्धतीने जाणारे असतात, ते कधी म्हणत नाहीत. हं. आणि ते उलट म्हणतात, की बाकीचे उपचार तुम्ही थांबवा, घरी घेऊन चला, मला घरामध्ये जायचंय. त्यामुळे तो काही ताण घेण्याची काही गरज नसते आपल्याला. हं. आणि मग असं जर असेल, तर काही चांगल्या गोष्टी सुद्धा हे अपत्य जे आहेत, परदेशस्थ किंवा अगदी हं. जवळ राहणारी सुद्धा यांच्या बाबतीमध्ये होतात, की एक प्रकारचं मग त्यांना समाधान पण वाटू शकतं, की होय, आम्ही आहोत. आमच्या आई-वडिलांच्या भोवताली आम्ही आहोत आणि आमच्या परीने आम्ही काळजी घेऊ शकतोय, असं हं. त्यांना नक्की वाटतं. त्यांचा सावधपणा पण वाढतो. म्हणजे अ, मला एक मध्येच प्रश्न विचारायचा आहे बरं का, हं. की जवळून मृत्यू ही जी अपत्य म्हणजे आम्ही जे परदेशी मुलं-मुली आहोत, त्यांनी हं. किती जणांचा पाहिलेला आहे? तर हं. खूप कमी जणांचा पाहिलेला असतो. आणि मग त्यावेळेला आपल्याला म्हणता येतं, की आपल्या प्रत्यक्ष आई-वडिलांचा मृत्यू जेव्हा होतोय किंवा ते जे अ, मरणाच्या शय्येवरती आहेत, तर हं. त्यावेळेला किती सावध आपण राहतो, अलर्ट असतो. हं. म्हणजे हं. हा पण नव्याने शिकलेली गोष्टी आहे. सहनशीलता वाढते आपली. म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं, काम करतो आहोत, आई-वडिलांकडे बघतो, तर आपण शांत राहायला पण शिकत जातो. चिडून किती चिडणार तुम्ही, हो की नाही? हं. त्यामुळे सहनशीलता वाढते, सावधपणा वाढतो. मुख्य एक गोष्ट होते, की निर्णय घेणं, संवाद करणं, हं. अशी जी काही कौशल्य आहेत, हं. त्या कौशल्यांना धार चढते. हं. पणाला लागतात ती कौशल्य. हं. म्हणजे मग डॉक्टर्सशी बोलावं लागतं. घरी ज्या मावशी कोणी असतात त्यांच्याशी बोलावं लागतं.
जे केअर गिव्हर्स असतात, हॉस्पिसमध्ये वगैरे जरी असले, तरी आसपास जे बेड साइड असतात त्यांच्याशी बोलायला लागतं. आपले भाऊ, बहीण, तात्या, मामा, काका किंवा आई आजारी असेल तर वडील, वडील आजारी असेल तर आई, यांच्याशी आपल्याला बोलावं लागतं. आणि त्यामुळे संवाद आपल्याला चांगला, सुरळीत असा करावा लागतो. हं, आणि पणाला लागतं आपलं ते. आणि मी हं, म्हटलं तसं निर्णय कौशल्य. त्यामुळे ह्या कौशल्यांना धार लागते. म्हणजे मी मगाशी म्हटलं तरी काहीतरी त्रासदायक भावना असतात. पण हं, त्याच वेळेला आपण म्हणतो ना, की खूप अवघड परिस्थिती आली, जशी की कोव्हिडच्या वेळेला आली होती आणि त्यावेळेला आपलं सगळं कौशल्य पणाला लागलं आणि हं, आपण त्याच्यातून तरुण बाहेर निघालो. तसाच हा प्रसंग असतो आणि मग हा अगदी स्मरणात राहतो हं, सगळ्यांच्या प्रसंग, की असं-असं झालेलं होतं, त्या-त्यावेळेला हे केलेलं होतं आणि जसं आपण युद्धभूमीवरती गेलो, की अ, अटीतटीने लढतो आणि आपल्या सगळ्या कौशल्यांना धार चढते, तशा प्रकारचं पण यावेळेला होत राहतं. आणखीन हं. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यांना अनुभव आलेला आहे, आई-वडिलांपैकी एखाद्याचा मृत्यू झालेला आहे वगैरे अशांना लक्षात येतं, की अ, आपल्याला आसपासची जी माणसं आहेत, त्यांची पारख खूप चांगली व्हायला लागते. हं, त्यांचे स्वभाव कळायला लागतात. हं, जास्ती त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्या कळायला लागतात. त्यांच्या हं, भावभावना कोणत्या आहेत त्या कळायला लागतात आणि आपलं आणि त्यांचं नातं कसं आहे, कुठल्या पातळीवरती आहे, किती जवळकीचं आहे. म्हणजे आपण जर नात्यांची वर्तुळं काढली, तर हं, कुठल्या वर्तुळामध्ये ही आपली स्वतःची माणसं आहेत, किती जवळ आहेत आणि आपण म्हणतोय ते त्या माणसांना कळतंय आणि हं, ते हं, म्हणतायत ते आपल्याला कळतंय. एका पातळीवरती आपण आहोत किंवा नाही. तर ही हं. माणसांची पारख आपल्याला खूप चांगली होते आणि मग नंतर जेव्हा आता 2-3 महिने जसं भाग्यश्रीने सांगितलं, की 2-3 महिने साधारण अंदाज यायला लागतो, की आता काही महिने राहिलेले आहेत. तर त्यावेळेला मग आपण जे कामाच्या जबाबदाऱ्या सोपवणं जे आहे, डेलिगेशन आहे, ते मग ते उत्तम प्रकारे करू शकतो, की माणसांची पारख झालेली आहे. कोण काय करू शकतं, कुठल्या क्षमतेने करू शकतं, असं म्हणून आपण डेलिगेशन व्यवस्थित करतो. मॅनेजमेंट आपली खूप चांगली व्हायला लागते. त्यामुळे हं, असं संमिश्र गोष्टी हं. या शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये नक्कीच अनुभवाला येतात. खरंच अगदी चांगली माहिती दिली वनिताताई. भाग्यश्री मला तुला पुढचा प्रश्न आहे, की समजा आपण भारतात पोहोचू नाही शकलो आणि आपण व्हिडिओ कॉलवर संपर्कात आहोत आपल्या फॅमिलीशी, तर आपली प्रिय व्यक्ती आपल्याला कुठल्या स्थितीत दिसू शकते? आपण जर आता रोजच करतो व्हिडिओ कॉल, कधी-कधी लोक 2-2दा करतात. पहिल्या 3 महिन्यात तर मी सांगितलं, की ते अगदी सिम्प्टम्स हळू-हळू होतात आणि नॉर्मलच दिसतंय. आपल्याला कळतं, की अरे काय वजन कमी झालेलं आहे वगैरे असं आपल्याला ते असं कळत राहतं. पण नंतर-नंतर जेव्हा ते थकायला लागते व्यक्ती आणि द पर्सन बिकम्स बेडबाउंड इव्हेंच्युअली म्हणजे खुर्चीवरच बसायला लागतात. ते त्यांच्या खोलीच्या बाहेर येत नाही. मग बेडवरच मग अंथरुणाला खिळलेले दिसतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आपण जसं वनिताताई म्हणाल्या, की केअर गिव्हर जे असतात, काळजीवाहक जे असतात त्यांच्या जवळ असलेले, ते पण आपल्याला रिपोर्ट देतच असतात. म्हणजे जरी आपण व्हिडिओवर पाहिलं आई-वडिलांना तरी ते थोड्या वेळच बघतो. पण दिवसभरात कसं गेला, की ते पडले का? त्यांनी काय खाल्लं, काय नाही? असा सगळा तो रिपोर्ट आपल्याला मिळतो. तर त्याच्यामधून आपल्याला एक असं जनरल आयडिया येते, की काय चालू असतं. तर आपण समजा अगदी ज्या दिवशी ते जाणार आहेत, त्या दिवशी कॉल केला आणि समजा एखादा माणूस 2 वाजता दुपारी गेला आणि सकाळी त्यांच्याशी बोललं, तर "अरे, ते तर छान बोलले माझ्याशी बाबा, अगदी पूर्वीसारखेच नॉर्मल, सगळं नॉर्मल झालं." असं कसं? म्हणजे तुम्हाला तेव्हा वाटेल, की "अरे, यांना काही झालंच नव्हतं की काय? म्हणजे हे सगळं आत्तापर्यंत घडलेलं कदाचित ही हॅज कम आउट ऑफ इट." असं एक फिलिंग येऊ शकतं. पण आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे आणि हे सगळं ना जनरली रिट्रोस्पेक्टिव्हली आपण या मागे वळून पाहताना कळतं, "अरेच्चा! ती ज्योत जी विझणार होती, ती विझण्याआधी मोठी झाली." ते झालेलं होतं. हे त्यावेळी कळतच नाही म्हणजे कोणालाच कळत नाही, की हे मृत्यूच्या आधीचं त्यांचं असं सतेज होणं आहे आणि सगळं बोलणं आहे. ते जे क्षण असतात ना, ते खूप प्रेशस असतात. म्हणजे लोकांनी ते अगदी सोडूच नये. तर तेव्हा जेवढं काही बोलायचं असेल त्या व्यक्तीशी तेवढं बोलून घ्यावं. कारण की मग त्यानंतर ते म्हणजे सगळं ते तेज, ते सगळं तो प्रकाशच त्यांच्यातला नाहीसा होत गेलेला असतो. ऊर्जा नाहीशी झालेली असते. जर तुम्ही व्हिडिओ कॉल करता आहात आणि तुम्ही जर मुलं आहेत तुमच्याबरोबर लहान शाळकरी मुलं आहेत, तर तुम्ही त्यांना सांगायचं, की "हो, आता
तुम्हाला आजी-आजोबा झोपलेले दिसतील, म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट द एंड ऑफ लाईफ. तर आजी-आजोबा झोपलेले दिसतील, ते हाकेला ओ देणार नाहीत. हे एक महत्त्वाचं. ते हाकेला ओ देणार नाहीत. त्यांना लोकांनी काही म्हणजे इव्हन इफ देअर इज समथिंग पेनफुल किंवा सक्शनिंग केलं किंवा काहीतरी त्यांचं त्यांचं बेडशीट बदलवली वगैरे, ते काहीही रिस्पॉन्ड करणार नाहीत. कारण की ते शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत त्यांच्या प्रवासाच्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही-काही गोष्टी अशा असतात, की मुलांनी त्यांना पाहण्याच्या आधी तुम्ही बेडसाईड केअरगिव्हरला, जवळच्या काळजीवाहकांना सांगा, की मुलं पाहणार आहेत त्यांना आणि आजी-आजोबा त्यांना छान असे झोपलेलेच आहेत, असंच त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे. तर काय होतं, की आपली मृत्यूची वेळ जवळ आली, की आपल्या पापण्या बंद होत नाहीत. आपले डोळे उघडे राहतात आणि आपला जो जबडा असतो, तर हे जे सस्पेंडिंग मसल्स आहेत, तर हे इतके अशक्त होतात, इतके वीक होतात, की तो जबडा ब्रीथिंग बरोबर म्हणजे श्वासाबरोबर हलायला लागतो आणि हे सगळं पाहायला प्लेझंट नसतं. कोणालाच आवडत नाही. तर तुम्ही आधीच फोन करून त्यांना सांगायचं, की ते नीट दिसले पाहिजे. त्यांचे डोळे बंद करा आणि त्या तो जबडा जो हालतोय किंवा ॲबनॉर्मल ब्रीथिंग आहे, तर लोकांना असं वाटेल, "अरे, यांना श्वास घ्यायला त्रास होतोय." ते तसं नसतं. त्याला म्हणतात शेन स्टोक्स ब्रीथिंग, टेक्निकल नाव आहे त्याला. तर एकदम असं जलद श्वसन होतं, जलद श्वास घेतात आणि मग नंतर एकदम असं वाटतं गेले, म्हणजे श्वास थांबला, पण परत एकदम सुरू होतं. तर हे होईल, हे पण मुलांना थोडं सांगून ठेवायचं. नाहीतर काय लोकांना म्हणजे त्या व्यक्तीला बघताना आपल्याला त्रास होऊ शकतो. तर हे माहिती पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे जी शेवटची घरघर लागते, जे आपण म्हणतो मराठीमध्ये, तर ते का बरं होतं? कारण की तेच कारण, की सगळे मसल्स असे वीक होतात आणि जे आपलं सिक्रिशन्स असतात घशातले, तर ते खोकला आणून ते काढू नाही शकत. जे आपण आपण घसा साफ करतो, तर ते त्यांना करता येत नाही आणि मग त्याच्यातून दे आर ट्रायिंग टू एक्झेल थ्रू द सिक्रिशन्स. तर ती हवा जेव्हा जाते त्या सिक्रिशन्समधून, तेव्हा तो आवाज येतो. तर त्यामुळे ती व्यक्ती जाताना ती झोपलेली आहे आणि ती मोठ्या निद्रेत, डीप स्लीपमध्ये ती चाललेली आहे. हे असंच आपल्यालाही लक्षात ठेवायला आवडेल आणि मुलांनाही लक्षात ठेवायला आवडेल. तर व्हिडिओ कॉल्स करताना हे माणसांनी लक्षात ठेवावं. आता अगदी व्यक्ती चालली आहे म्हणजे विदिन मिनिट्स ऑफ डेथ, तेव्हा सेम थिंग की ते डोळे उघडे असतात. ते हाकेला ओ देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे नेझोलेबियल फोल्ड्स आहेत आपल्या सगळ्यांना. हा जो भाग आहे, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला अशी उभारी येते. तर त्यांचं सगळेच मसल्स रिलॅक्स होतात. इतके रिलॅक्स होतात, की तो असा चेहरा पसरट दिसतो आणि वेगळा दिसायला लागतो थोडासा. तर ते ड्रूपिंग ऑफ बोथ एकीकडचं नाही बरं का. दोन्ही ड्रूपिंग ऑफ बोथ नेझोलेबियल फोल्ड्स इज व्हेरी इम्पोर्टंट आणि हे अ, हे सांगणंही काही लोकांना म्हणजे हे वाचणंही काही लोकांना जड जाईल. पण मान अशी हायपर एक्सटेंड होते म्हणजे खाली नाही जात बरं का. म्हणजे सगळे मसल जरी अगदी क्षीण झाले आहेत, ते काम नाही करत आहे. पण मान अशी वरती जाते आणि हायपर एक्सटेंडेड नेक, जॉ इज लूज आणि डोळे उघडे, असं ते माणसाचं स्वरूप दिसू शकतं. तर आणि ग्रंटिंग ऑफ द व्होकल कॉर्ड्स किंवा शेवटची ती घरघर लागलेली, तर श्वास खूपच ॲबनॉर्मल असतो तेव्हा. तर त्यामुळे लहान मुलांना दाखवू नये यावेळी हा व्हिडिओ कॉल घेऊ नये आणि जे बेडसाईड केअरगिव्हर्स असतात त्यांनी त्यांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यावेळी काय होतं, जो हॉस्पिसवर पेशंट असला, तर हॉस्पिसची नर्स दे आर व्हेरी वेल ट्रेन्ड. एनी हॉस्पिस दे आर व्हेरी वेल ट्रेन्ड. इथे माणूस आता इतक्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे, की देअर इज नो रिटर्न फ्रॉम धिस. म्हणजे ते असं इतकेदा झालेलं आहे, की ही जी शेवटचे 1-2 जे दिवस आहेत, तेव्हा काळजीवाहक, ती मुलं, ती फॅमिली जर त्यांनी तो मृत्यू स्वीकारला नसेल, तर त्यांना काय करू आणि काय नको असं होतं. म्हणजे ते न स्वीकारल्यामुळे
ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पेशंटला, ते 911 कॉल करतात, पॅरामेडिक्स तिथे येतात, ते CPR करायला सुरुवात करतात वगैरे, वगैरे. आणि हा जो क्षण हे दीज आर व्हेरी प्रेशियस मोमेंट्स इन अवर लाईफ. तर ते क्षण सगळे असे यू डिस्ट्रॉय द प्रेशियस मोमेंट्स, दे बिकम अगली. तर हे क्षण स्वीकारायला सगळ्यात आधीपासून म्हणजे कधीतरी त्या 3-4 महिन्याच्या आधीपासूनच या गोष्टींची चर्चा व्हायला हवी, उजळणी व्हायला हवी. आणि हे काही-काही लोकांना हास्यास्पद वाटेल, की असं कसं कोण बोलणार आहे? असं मृत्यूविषयी असं बोललं जातं का? तर समव्हेअर यू नीड टू ब्रेक द आईस. समव्हेअर यू नीड टू फिगर इट आउट, की हे कसं बोलायचं. आणि त्यावेळी स्टे काम. शांत राहा. तुम्ही त्यांचा हात धरून त्यांच्याजवळ बसा, वेळ घालवा त्यांच्याबरोबर. कारण की हे क्षण परत येणार नाही. आणि तुम्हाला हे लक्षातच आलं पाहिजे, की हा प्रवास आहे आणि तो प्रवासी त्याच्या घरी चाललाय. त्याच्या शेवटच्या डेस्टिनेशनवर तो पोहोचतोय आणि तुम्ही जर त्याला असं खेचत राहिला मागे, तर फिलॉसॉफिकली स्पीकिंग यू आर नॉट डूइंग हिम ऑर हर एनी फेवर. तर हे लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे अतिशय दुःखद क्षण असतात आणि यावेळी जो कोणी बेडसाईड केअरगिव्हर असतो, तो त्याच्या भाऊ-बहिणींना कॉल करेल, तुम्ही व्हिडिओ कॉलवर असाल आणि यावेळी आपण सगळे एकत्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या रूममध्ये असणं, त्यांच्याबरोबर असणं. तुम्ही या व्यक्तीबरोबर पूर्ण वेळ राहू शकत नाही. कळलं ना? धिस कुड बी प्रोलॉन्ग फॉर मिनिट्स ऑर अवर्स, हू नोज. तर तुम्ही आता फॉर बायोलॉजिकल रिझन्स यू स्टेप आउट ऑफ द रूम. तुम्हाला खायचं प्यायचं आहे, तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे. फील फ्री टू डू दॅट. डू नॉट फील गिल्टी. कळलं ना? सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हेन यू लूक बॅक ॲट धिस इव्हेंट इन युअर लाईफ. कारण की ही घटना तुमच्या लक्षात जन्मभर राहणार आहे. कळलं ना? तर जेव्हा तुम्ही म्हणाल, की नाही मी बाहेर गेलो आणि आई गेली. मी बाहेर गेलो आणि माझे बाबा गेले. ते कदाचित त्याचीच वाट पाहत असतील. कळलं ना? तर हे लक्षात ठेवायचं आणि नेव्हर फील गिल्टी अबाउट इट. आणि जर तुम्ही त्यावेळी कॉल केला, की जेव्हा अगदी थांबलेलं आहे सगळं आणि ते झोपलेले दिसतात आहे. सगळं मसल टेन्शन गेलेलं आहे. त्यांचे डोळे असे अगदी स्थिर झालेले आहेत आणि मान पण इट्स नॉट एक्सटेंडेड एनीमोर. तर त्यावेळी ते झोपलेलेच दिसतात लोक. तेव्हा त्या मुलांनी जर यावेळी पाहिलं तर ठीक आहे. पण त्यावेळी डोळे बंद करायचे, तोंड उघडं असेल तोंड बंद करायचं, स्वच्छ ठेवायचं त्या व्यक्तीला. पांघरूण असतं इथपर्यंत सगळं आणि फोलिक कॅथेटर, ट्यूब्स वगैरे जनरली दिसू नाही द्यायच्या. जर आपण एखाद्या त्यांच्या रूममध्ये शिरलो तर फोलिक कॅथेटरची बॅग दुसऱ्या बाजूला ठेवायची. जस्ट टू मेंटेन द डिग्निटी ऑफ द पेशंट, डू सर्टन थिंग्स. द बेडसाईड केअरगिव्हर हॅज टू डू सर्टन थिंग्स टू मेक शुअर की तो भाग क्लटर फ्री आहे, प्रसन्न आहे आणि दुःख तर असतंच. पण ते दुःख एक्सेप्ट करायचं की नाही, या क्षणी मी या दुःखात आहे, मी या दुःखातून जाणार आहे. देअर इज नो वे टू गो ओव्हर इट. या दुःखातूनच मी जाणार आहे आणि त्यावेळी जे बॉन्डिंग होतं तुमचं त्या केअरगिव्हरशी, दूरस्थ काळजीवाहकांचं जवळच्या काळजीवाहकांशी, दॅट इज लाईफ लाँग. ते खूप प्रेशियस असतं. ॲक्सेप्ट करणं कठीण होतं, पण ही माहिती खरंच प्रत्येकाला पाहिजे आणि तू आत्ता जे सगळे गोष्टी सांगितल्या किंवा पॉइंटर्स दिले, तर त्याचा नक्कीच आम्हाला उपयोग होईल. जेव्हा अशी कधी वेळ येईल मग कोणाचा मृत्यू फेस करायची तर. माझा दुसरा असा प्रश्न आहे, कित्येकदा आय-सी-यूमधून पेशंट्सना घरी पाठवलं जातं. बरोबर. तर त्या परिस्थितीत काय करायचं? धिस इज द मॉडर्न डेथ. आधुनिक मृत्यू आता आपण बघतो आहोत. मला अमेरिकेतलाच अनुभव आहे, पण मला असं वाटतं, की आजकाल भारतातल्या मोठ्या शहरांमध्येही वेस्टर्नाइज्ड हॉस्पिटल्स आहेत, आय-सी-यू तसेच आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की बिफोर द पेशंट इज डिस्चार्ज फ्रॉम द आय-सी-यू म्हणजे काय झालंय, की ती व्यक्ती आतापर्यंत व्हेंटिलेटरवर होती, ट्यूब होती घशामध्ये. ती ट्यूब काढलेली आहे, पण ती व्यक्ती गेली नाही लगेच आणि डॉक्टर्स म्हणतील, की जाणार पण नाही. हे काही दिवस असे जगू शकतात.
तर तुम्हाला घरी न्यायचं आहे का यांना? तर तुम्हाला वाटलं की तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकतात आणि ते घरी आले, तर काय-काय करायचं की सगळ्यात पहिल्यांदा गेट अ हॉस्पिस एजन्सी इन्व्हॉल्व्ड. आणि हॉस्पिस असलं की काय होतं, की दे डिलिव्हर द हॉस्पिटल बेड ॲट होम. त्याच्याशिवाय तुम्ही काळजी घेणं खूप कठीण होऊन जातं. आणि ती ट्यूब असल्यामुळे काय होतं, ती ट्यूब काढल्यानंतर सिक्रिशन्स खूप वाढतात घशातले आणि त्यांना असं खूप खोकला आल्यासारखं व्हायला लागतं. ते दे डोंट लूक गुड. म्हणजे त्यांच्याकडे बघणं आपल्याला कठीण होतं. तर ते जे सिक्रिशन्स आहेत ते कसे काढायचे? ते काय नुसतं हाताने काढता येत नाही. तर ते बेडसाईड सक्शनिंग मशीन असतं. तर ते हॉस्पिस देऊ शकतो तुम्हाला. ब्रीथिंग ट्रीटमेंट्स असतात, बरंच काही. तर त्या ब्रीथिंग एंड सिक्रिशन्स याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे याची काळजी घेणं. इफ दे कम होम विथ अ फोली कॅथेटर फॉर युरिन, तर इट्स गुड. कीप इट. कीप इट देअर फॉर देअर कम्फर्ट अँड फॉर युअर कम्फर्ट ॲज वेल, की तुम्हाला ते बेडशीट्स सारख्या चेंज कराव्या लागणार नाहीत. पण ते नसलं, तर इन्कॉन्टिनन्स बेडशीट्स म्हणतात त्यांना, त्या मिळतात. हॉस्पिस कॅन गिव्ह इट टू यू ऑर द हॉस्पिटल कॅन गिव्ह इट टू यू फॉर जस्ट फॉर अ डे ऑर सो, देन यू नीड टू बाय युअर ओन. तर त्यांचा बेड, त्यांची रूम क्लीन राहायला त्या इन्कॉन्टिनन्स बेडशीट्सचा उपयोग लगेच करावा लागतो. ते घरी येण्याच्या आधी तो बेड तयार ठेवावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की घरी आल्यावर काय करायचं हा प्रश्न असतो. दुःख तर असतंच, पण प्रॅक्टिकल इश्यू असतो, की नाही आता हे 3 दिवस पुढचे जगणार आहे. कोणाला माहिती नसतं, की ते 3 दिवस आहे, 5 दिवस आहे, काय आहे. तर तेव्हा आपलं जे रुटीन आहे, आपली औषधं, आपलं डाएट, आपलं एक्सरसाइज हे जास्तीत जास्त नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण की यू नीड टू टेक केअर ऑफ युअरसेल्फ. आणि मुलं असतील घरी, शाळकरी मुलं असतील, त्यांच्या शाळा सुरू ठेवायच्या, त्यांचं रुटीन चालू ठेवायचं आणि घरामध्ये एक प्रसन्न वातावरण ठेवायचं. कारण की ही व्यक्ती आता गावाला चालली आहे. जर एखादा पाहुणा आला, पाहुणा चाललाय गावाला, आपण कसा निरोप देऊ त्यांना, हसतमुखाने निरोप देऊ. तसं वातावरण ठेवायचं आणि तेच मनात ठेवायचं, की आता आपण निरोप देतोय. हा खूप आव्हानात्मक काळ असतो आपल्या आयुष्यातला. खूप अँक्झायटी, खूप दुःख, गिल्ट सगळ्या म्हणजे आणि वनिताताई जास्त सांगतील याच्याविषयी. पण मनामध्ये कुठे काही राहू द्यायचं नाही. त्या व्यक्तीशी बोलून घ्यायचं. जरी ती व्यक्ती रिस्पॉन्ड करत नाही असं वाटलं, तरी त्यांना काही अंश ऐकू येत असतं. आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी डिस्चार्ज होम फ्रॉम आय-सी-यू ह्या पेशंटसाठी मुख्यपणे करायच्या आणि दुसरं म्हणजे सगळ्या केअर गिव्हर्सना, फॅमिली मेंबर्सना माहिती हवं आहे, की हे होतंय. याच्यानंतर ती व्यक्ती परत हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीये. वी आर नॉट गोइंग टू कॉल 911. वी आर नॉट गोइंग टू रिवाईव्ह द पेशंट. ओके. सो हे सगळं एव्हरीबडी शुड बी ऑन द सेम पेज. मला तर एक नक्कीच वाटलं, की जे भोवतालचे काळजीवाहक आहेत, त्यांनी स्वतःकडे सतत लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं खाणं, पिणं, व्यायाम, झोप, काम ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एक लक्षात घ्यायचं, की स्वतःवरती मी मगाशी म्हटलं तसं ताण येतो आहे, येणार आहे. त्यासाठी सुद्धा जे काय करायचं असेल, म्हणजे कोणी ध्यान करणार असेल, कोणी जप करणार असेल, कोणी एखाद्या सिनेमाला जाणार असेल, मनोरंजनाला जाणार असले, तर हे सगळं आपलं चालू ठेवायचंय. आपण जर व्यवस्थित असलो, तर आपण आपल्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकू. सिर सलामत तो पगडी पचास. त्यामुळे स्वतःची निगा घेणं, सेल्फ केअर या काळात जास्त महत्त्वाचं आहे सगळ्या बाबतीमध्ये. आणि जर कुठेतरी त्रास होत असला, तर इतरांची मदत घ्यायची. एकमेकांना सांगायचं, मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी कोणाकोणाला सांगायचं, की मला असं-असं होतंय, हे होतंय. त्यांची मदत घ्यायची आणि मग ह्यातनं बाहेर पडायचं. आता एकूण भाग असे आपण बघत होतो, की काही महिने आहेत म्हणजे मरणासन्न व्यक्ती आहे. नंतर प्रत्यक्ष मृत्यूचा क्षण जो असतो, त्याविषयी आपण बोललो. म्हणजे त्याच्या एखादा तास तो जो आहे, त्याविषयी आपण बोललो. आणि मृत्यू झाल्यानंतर हं. लगेचचे काही 2, 4, 8 दिवस असे जर 3 टप्पे आपण पाहिले, तर तिन्ही टप्प्यामध्ये आपण जे परदेशी मुलं-मुली असतो आणि कदाचित आपण आई-वडिलांच्या भोवताली पण येऊन ठेपलेलो असू सुद्धा. तर असे 3 टप्पे आपण मनामध्ये ठेवायचे आणि तिन्ही टप्प्यांमध्ये या भावभावना, मनस्थिती आपली थोडी-थोडी वेगळी असू शकते. ज्यावेळेला मृत्यूचा क्षण येतो, तेव्हा सगळा कल्लोळ मनामध्ये आलेला असतो. सगळ्या तीव्र भावना मनामध्ये आलेल्या असतात आणि आधीच्या सगळ्या साठलेल्या असतात. आणि एकदा तो मृत्यू घडतो, तर त्यावेळेला सगळं एकदम
एकत्र येतं आणि कधी-कधी असं सैल पण झाल्यासारखं होतं, की अखेर झालंय आणि आता कायमची शांतता आपल्या आईला किंवा वडिलांना मिळालेली आहे. असा एक निश्वास पण त्यावेळेला होऊ शकतो. आणि नंतर काही दिवस खूप दुःख होतं. खूप वाईट वाटतं. काही वेळेला पश्चाताप होतो, की हे आपण करायला हवं होतं, ते केलं नाही. म्हणजे 2-4 वर्षांपूर्वी हे केलं असतं तर वगैरे असं काय-काय तरी खूप काही वाटायला लागतं. आपापले जे संबंध आहेत, ते एकमेकांचे संबंध जोडणं, जुळवून राहणं, या तिन्ही टप्प्यांवरती खूप महत्वाचं नक्कीच आहे. अगदी जो मृत्यूचा क्षण असतो किंवा एखादा 2 तास आहेत, तर त्यावेळेला काही वेळेला हे जे मरणासन्न व्यक्ती असतात, आपले आई किंवा वडील, तर ते कधी-कधी भानावर असतात, कधी-कधी नसतात, कधी-कधी ओळखतात, कधी-कधी ओळखत नाहीत. आणि आपण समजा परदेशाहून आलोय आणि आपल्याला ओळखलं नाही, की आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि मग काही वेळाने ओळखतात सुद्धा, पुन्हा विसरतात. असं काहीतरी थोडंसं चालू असतं. तर आपण हे लक्षात घ्यायचं, की जरी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती काही दिसलं नाही, ओळख दिसली नाही किंवा त्याने "हो, हां" असं काही म्हटलं नाही, तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला ऐकू येत असतं. हं, हं. हां, म्हणजे आपण त्याला म्हणू, की सबकॉन्शियस अशी हं, काहीतरी जर पातळी असेल, तर काही प्रमाणात ऐकू येत असतं आणि स्पर्श जाणवत असतात. हं, म्हणजे हं. समजा आपण आई-वडिलांच्या जवळ उभे आहोत आणि आपण काहीतरी बोलतो आहोत, तर ते दिसत नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरती. ऐकू आलं की नाही, "ऐकलंस का? ऐकलंस का? आई तू ओ दे, बाबा तुम्ही हां म्हणा," असं म्हणा. पण ते म्हणत नाहीयेत. तरीही त्यांना ते कळत असणार आहे, असं आपण लक्षात ठेवायचं. कारण त्यांचं श्रवणेंद्रिय काही प्रमाणात चालू असेल. तसंच स्पर्शाचं. त्यामुळे हात हातात घेणं, जवळ बसणं, कपाळावरनं, चेहऱ्यावरनं हात फिरवणं, पाठीवरनं हात फिरवणं, हलकेच ह्याचा नक्की उपयोग होऊ शकतो. मला आत्ता अगदी आठवतंय, एका महिन्यापूर्वीच माझ्या एक ते नणंदबाई गेल्या आणि त्यांचं असंच ऑफ ऑन होत होतं, की परिचय ओळखत होत्या, ओळखत नव्हत्या असं काही चाललेलं होतं. आणि मध्येच 5 मिनिटं मला त्यांच्या आयसीयूमध्ये जाता आलं आणि त्यांनी मला ओळखलं. तर हं. त्यांना संगीताची आवड होती आणि त्यांचे सुधीर फडके चुलत मामा, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं त्यांना खूप मृदू भाव असा पहिल्यापासून होता. तर मग मी त्यांना म्हटलं, की आपण काही गाणी म्हणायची का?" तर त्या गुणगुणायला लागल्या स्वतः. आणि मग म्हटलं, "मी काही म्हणू का?" आणि त्यावेळेला रामनवमी पण आली होती. नंतर सुधीर फडके हा सिनेमा पण येणार होता. तर ते त्यांच्या कानावर घातलं. हं, हं, असं त्यांनी केलं. आणि मग मी हं. गीतरामायणातलं एक कडवं म्हणायला सुरुवात केली. तर त्या हसल्या. त्यांना खूप बरं वाटलं आणि मग मलाही बरं वाटलं, की त्यांचे जे काही आवडी-निवडीचे भाव होते, त्यांच्या ज्या आवडी-निवडी होत्या, त्याची आठवण ठेवून आपण त्यावेळेला काही बोललो, त्यावेळेला वागलं. तर हे लक्षात ठेवायचं, की काय आवडत आहे. हं. कोणाकोणाला काहीतरी सेवा कार्य केलंय त्याची आठवण केलेली, कुठल्या ते स्वतः युद्धभूमीवरती गेलेले आहेत वगैरे, तर त्याच्या आठवणी केलेल्या आहेत. तर त्यांचे जे काही कृतार्थ क्षण असतील, कोणी-कोणी पुस्तकं लिहिली आहेत, त्याला पारितोषिकं मिळालेली असतील. कोणी काही शिकवलेलं असेल, त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान केलेला असेल. तर असे त्यांच्या आयुष्यातले जे कृतार्थ क्षण आहेत, त्याची त्यांना थोडी-थोडीशी आठवण करून देणं. हळू-हळू ते बोलणं, ह्याची त्यावेळेला गरज आहे. आणि अ, जी शेवटच्या क्षणी इथे भारतामध्ये तरी असं खूप वाटतं किंवा एकूण भारतीय संस्कृतीमध्ये असतं, की आपल्या माणसांच्या जवळ असावं हं. किंवा मुलाच्या मांडीवरती डोकं ठेवून मृत्यू यावा, अशी आपली काही भावना असते. तर हे जमलं तर उत्तमच आहे. ह्या पद्धतीने आपण होऊ देण्याचा प्रयत्नच करायचा. पण हे समजा झालं नाहीये, तर आता मगाशी भाग्यश्री म्हणाली तशी, की आपल्या माणसांना सोडून जाण्याचा पण त्रास असतो. अतिशय प्रिय माणसांना आणि त्यामुळे ती अतिशय प्रिय माणसं जेव्हा थोडी पलीकडे गेली थोडी लांब आहेत, त्यावेळेला शेवटचा श्वास घेणं, असंही काही वेळेला होऊ शकतं. त्यामुळे अपराधी भाव न ठेवता निरोपाची शिदोरी काहीतरी एक आपल्या माणसाच्या हातामध्ये द्यावी आणि हा जो सोहळा आहे, की नैसर्गिकपणे आपले आई किंवा वडील वृद्धपणी समाधानाने, आनंदाने पहिलं तीरावरती जात आहे. त्यांचा प्रवास आता पूर्ण होतोय. शेवटचा श्वास घेतायत. श्वासाची शेवटची पायरी पण त्यांची सुटली आहे. तर हा एक प्रकारचा सोहळा आहे आणि तो शांतपणे अनुभवावा. कुठलीही जास्तीची धडपड करू नये, असं मला नक्कीच सांगावसं वाटलं. विष्णू सहस्त्रनामाचा जप करतात हां, आणि जप. अ,
उदबत्त्या लावायचा म्हणजे जितकं सोसेल सहन होईल सगळ्यांना. हो, उदबत्त्या लावणं, फुलं आसपास ठेवणं सुगंधित, आम्ही आणली होती. विष्णू सहस्त्रनाम म्हणणं किंवा भगवद्गीता कोणीतरी बाजूला वाचत बसलेलं आहे. थोडंसं लांब असेल, अगदीच जवळ असेल असं नाही. परंतु त्यामुळे एक ताण कमी होऊन एक उदात्त भावना यायला लागते, की होय, आता आपण निरोप देतो आहोत. अगदी. आणि मग आपल्या पद्धतीप्रमाणे गंगाजळ असलं तर गंगाजळाचे थेंब तोंडामध्ये टाकणं. हं, तुळशीचं पत्र, तुळशीची पानं ओठावरती ठेवणं. अगदी तो मृत्यूचा क्षण असतो. त्यावेळचे हे उपचार आहेत आणि हं. त्यामुळे एक भारल्यासारखं वातावरण होतं. म्हणजे हो. खूप शोक त्यावेळेला होत नाही. हां. अपरिमित असा शोक, अपरिमित दुःख असं नाही होत नाही आणि हो. आपण त्या व्यक्तीच्या सोबत असतो. जी व्यक्ती मृत्यू होणार आहे, तिच्या आपण सोबत असतो त्या वेळेला आणि मग हळूच केव्हा तरी प्राण निघून जातो आणि मग ते जेव्हा कळतं, तेव्हा मात्र कदाचित नंतर तो शोक असा उफाळून येऊ शकतो, की आता खरंचच संपलेलं आहे. हो. त्यामुळे मगाशी म्हटलं तसं मरणासन्न अवस्था, मृत्यूचा क्षण आणि आणि त्यानंतरची अशा तिन्ही प्रकारच्या भावभावना काहीशा थोड्या वेगळ्या असतात हं. आणि त्या त्या अनुभवातनं जाणं. हे सगळं ज्यांनी अनुभवलेलं आहे, तो माणूस एका परिपक्वतेच्या पातळीवरती जातो. हं, 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 हं. मगाशी मी म्हटलं, की खूप ताण, दुःख हे सगळं जरी असलं, तरी हे ज्यांनी अनुभवलेलं आहे, तो माणूस एका वेगळ्या पातळीवरती जातो. आणि मग त्याला संकटांना कसं झेलायचं, कसं सामोरं जायचं आणि मृत्यू म्हणजे काय, हे खूप आत्मसात व्हायला लागतं आणि मग स्वतःकडेही लक्ष द्यायला लागतं, की होय, आता हा माझा किंवा आणखीन भोवतालच्यांचा प्रवास पण हा असा राहणार आहे. खूप मोठं शहाणपण या सगळ्या प्रसंगामधनं बरोबर. आपल्याला प्राप्त अगदी. होतं. भाग्यश्री, हे सेशन संपवण्याआधी तुला काही सांगायचंय आम्हाला? अजून काही मेसेज? मला असं वाटलं, की भाग्यश्री हा खूप ताणाचा विषय आहे बरं का. हो, हो. इतकं टेन्शन आलंय गेले तास, सव्वा तास आपल्याला हो ना. आणि ते सगळं थोडंसं कमी होईल, असं काहीतरी तुझं बोललीस तर बरं होईल. एक आवडती याची आठवण, फिलॉसॉफरची आठवण म्हणजे की सॉक्रेटिस जेव्हा मरत होता, ही वॉज इन द डायिंग प्रोसेस आणि त्याला यू मे नॉट कॉल इट अ नॅचरल डेथ. त्याला पॉइझन दिलं गेलं होतं, हेमलॉक पॉइझनिंग. तर जेव्हा त्याला अगदी शेवटचा क्षण जवळ आला, तर त्याने काय म्हणावं म्हणजे एवढा मोठा माणूस, तर आपल्याला वाटेल की तो काहीतरी खूप फिलॉसॉफिकल काहीतरी बोलेल. तर क्रिटो नावाचा त्याचा शिष्य होता, तो जवळ उभा होता आणि त्याला मग तो म्हणाला, "क्रिटो, माझ्या शेजाऱ्याकडून एक कोंबडा घेतला होता. तो त्याला परत कर, विसरू नको, कारण की ते माझ्यावरचं कर्ज आहे." आणि ते तेवढं करून तो गेला. तर मला ते नेहमी आठवून हसू येतं, की आपल्या किती अपेक्षा असतात, की जाणारी व्यक्ती काहीतरी खूप मोठं महान बोलेल. तर असं काही होत नाही. तोपर्यंत त्यांचं आयुष्याशी असं ते चिकटलेलो असतो आपण. आणि सगळ्यात एक आधुनिक जोक तुम्हाला सांगायचा हा माझा आवडता जोक आहे आणि इट इट पर्टेन्स टू ऑल ऑफ अस, की एक श्रीमंत माणूस जात असतो. त्याची सगळी मुलं आजूबाजूला असतात आणि ते अगदी त्यांचे प्राण अगदी कानात आलेच, की हा माणूस काय बोलेल जाताना, आपल्याला अजून जास्त पैसे देईल का वगैरे असं. तर ही व्हिस्पर्स समथिंग, तो काहीतरी कुजबुजतो. तर सगळेजण अगदी कान देऊन ऐकतात. तर तो मुलाला सांगतो आपल्या, की "प्लीज डिलीट माय ब्राउजिंग हिस्ट्री ऑन माय कॉम्प्युटर." आणि त्यानंतर तो जातो. सो दिस इज अ मॉडर्न जोक आय लाइक टू टेल माय पेशंट्स ॲज वेल. भाग्यश्री, वनिताताई, खरंच मृत्यूबद्दल कधीच बोलावसं किंवा विचार करावासा वाटत नाही, पण वी फेस दॅट इन रिॲलिटी. आणि तुम्ही आज जी सगळी माहिती, अनुभव जे सगळे सांगितले, त्याचा प्रत्येकाला, सगळ्या श्रोत्यांना नक्कीच उपयोग होईल किंवा फायदा होईल. आजचं हे शेवटचं आणि 5वं चर्चासत्र आहे. सो या 5 चर्चासत्रांमध्ये जे आपले वक्ते होते, त्या सगळ्यांना मला आपल्या या Zoomच्या व्यासपीठावर आमंत्रित करायला आवडेल. जानेवारीमध्ये आपण हे सुरू केलं. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सकाळी असायचं. प्रत्येकाचे टायमिंग वेगळे आहेत. मी फ्लोरिडात, भाग्यश्री फिनिक्समध्ये आणि ही सगळी मंडळी पुण्यात, भारतात. सो हे सगळं मॅनेज करूनही आज आपण उत्तमरित्या हे 5 चर्चासत्र आयोजित करू शकलो सगळ्या श्रोत्यांसाठी. सो काहींनी जर अटेंड नसतील केली, तर ही सगळी चर्चासत्र आम्ही YouTubeवर अवेलेबल केली आहेत. आणि मी थोडक्यात सांगते, की मुलं परदेशी, आई-वडील मायदेशी या टॉपिक खाली आम्ही दूरस्थ काळजीवाहकांच्या समस्या,
डिमेन्शियाग्रस्तांची दूरस्थांनी घ्यायची काळजी, वृद्ध आईवडिलांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन व आर्थिक नियोजन, तसंच भारतातील वैद्यकीय इच्छापत्र आणि आजचा विषय मृत्यू एक नैसर्गिक प्रक्रिया, असे 5 विषयांवर या चर्चा आयोजित केल्या होत्या. आणि मला मनापासून डॉक्टर भाग्यश्रींनी याचं सूत्रसंचालन केलं त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर रोहिणीताई, डॉक्टर मंगलाताई, डॉक्टर वनिताताई आणि ॲडव्होकेट निलिमाताई, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला. कारण हे चर्चासत्र जरी अर्ध्या 1 तासाचं असलं तरी यामागची तयारी आणि हे सगळी लोकं एवढी व्यस्त असतात आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्या अमेरिकेत आपण राहतो, आपल्यासाठी सुद्धा त्यांनी एवढा वेळ दिला. तर त्याबद्दल BMM तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी ह्याच्याकडे एक चळवळ म्हणून बघते आणि ही चळवळ अशीच सुरू राहावी. त्याच्यातून काहीतरी योजना सुद्धा निर्माण होऊ शकतात, जिथे जी अमेरिकेत राहणारी मुलं आहेत, जी आता सध्या केअर गिव्हिंग करतायत, त्यांना कायमस्वरूपी सल्ला मिळावा, तज्ञांशी त्यांची चर्चा व्हावी. अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था आता WhatsAppमधनं, इतर तंत्रज्ञानामधनं होऊ शकते आणि ते कनेक्टेड राहू शकतात. तर अशा प्रकारचा उपक्रम BMM मार्फत घेणं खूपसं अवघड आहे असं मला वाटत नाही. तर त्या दृष्टीने विचार व्हावा अशी माझी विनंती आहे. आणि धन्यवाद सगळ्यांनाच. नक्की. वनिताताई?